नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या हे चौघेही गाडीमध्ये आता त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसला जात असतात. त्या फार्म हाऊसवर जीवाचा दणक्यात वाढदिवस साजरी करायचा नंदिनीचा प्लॅन असतो. पण मात्र जीवाला आता चांगलीच भीती लागलेली असते, कारण त्याला आठवतं की या अगोदर आपण काव्याला त्या फार्म हाऊसवर घेऊन गेलो होतो आणि त्याने तिच्यासाठी जे काही सरप्राईज ठेवलं होतं त्या दोघांचे फोटो ते सगळं काही तिथे तसंच आहे. जर का आता आपण सगळे तिथे गेलो तर सगळ्यांनाच माहीत पडेल की माझं काव्यावर प्रेम होतं. तर नंदिनी म्हणते की मिथुन काका अगोदरच तिथे सगळं डेकोरेशन करण्यासाठी गेलेले आहे. पण मात्र आता घडतं वेगळंच. गेटवरून न जाता जेव्हा गाडीतून उतरतो आणि तो धावतच फार्म हाऊसमध्ये जातो तर त्याच्या मागोमाग आता सगळेच येतात. तर पोचल्यानंतर जीवाला आता बरं वाटतं, कारण तिथे त्याचा आणि काव्याचा एकही फोटो नसतो. तर तिथं बड्डेचं सेलिब्रेशन मिथुन काकांनी करून ठेवलेलं असतं. त्यानंतर मात्र एकट्यातच मिथुन काका आता जीवाला जाब विचारत असतात की मी इथे आलो तेव्हा तुझे आणि काव्याचे फोटो होते. हे सगळं काय आहे? तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं का? आता तो बरेच प्रश्न जीवाला विचारत असतो. त्यानंतर मात्र आता जीवा हा मिथुन दादांना सगळं काही खरं सांगतो की माझं आणि काव्याचं प्रेम होतं. पण परिस्थिती अशी आली की काव्याला दादासोबत लग्न करावं लागलं आणि मला नंदिनीसोबत. तर जीवाचं बोलणं ऐकून आता मिथुन काकांनाही खूपच वाईट वाटतं. तो म्हणतो की या सगळ्यांमध्ये मी तुझी साथ देणार. आता झाला गेला तो भूतकाळ विसरून जा आणि तुम्ही तुमच्या नव्या संसाराला सुरुवात करा. पण मात्र काव्या कुठे ऐकणार होती? तिला अजूनही जीवाच पाहिजे आहे.